स्वारगेट इथे जी दुर्दैवी घटना घडली त्यानंतर संपूर्ण राज्यातल्याच एसटी बसस्टॉपच्या एसटीच्या आगाराच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत। मी सध्या परिवहन मंत्री ज्या ठाण्यामधून येतात त्या ठाणे जिल्ह्यात त्या ठाणे शहरात आहे आणि ठाणे शहरातला एक महत्त्वाचा बसस्टॉप हा ठाणे स्टेशनला अगदी लागूनच असा हा बसस्टॉप आहे। अतिशय जुना असा हा बसस्टॉप आहे आणि या बसस्टॉपवरून ठाणे शहरातून म्हणजे ठाण्याच्या या स्टेशनवरून भिवंडी, जव्हार, त्याचबरोबर वाडा, नालासोपारा, वसई, विरार, पालघर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आणि मुंबईला देखील अनेक एसटीच्या बसेस सुटत असतात। मात्र या एसटीच्या बसस्टॉपवर या एसटीच्या आगारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे आणि असुरक्षितता आहे आणि हे का आहे ते मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न आता करणार आहे। मी सध्या याच एसटीच्या बसस्टॉपच्या आगाराच्या इथे आहे। मधला हा जो संपूर्ण भाग आहे त्या भागात एसटी उभ्या असतात, त्यामुळे ज्या ठिकाणी प्रवासी चढतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे। पण सीसीटीव्ही आहेत कुठे तर इथे आपण बघताय इथे 2 सीसीटीव्ही आपल्याला दिसत आहेत आणि याच सोबत आणखीन 2 सीसीटीव्ही हे याच इमारतीच्या दुसऱ्या बाजूला आहेत। एक सीसीटीव्ही आतल्या बाजूला आहे आणि मुख्य हाच या ठिकाणी प्रॉब्लेम आहे। जिथे प्रवासी उभे असतात त्या ठिकाणी फोकस करणारे सीसीटीव्हीज या आगारामध्ये नाही आहेत। जसं की हा बसस्टॉप आपण बघताय, सध्या इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। याचबरोबर या इमारतीच्या आतल्या भागात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते। भिवंडीला जाणारी पब्लिक जे प्रवासी आहेत ती मोठ्या प्रमाणात असतात। मागच्या बाजूला जरी आपण बघितलं जिथे भिवंडीचा बसस्टॉप आहे त्या भिवंडीच्या बसस्टॉपला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते। महिला मोठ्या संख्येने असतात, शाळेत जाणाऱ्या त्याचबरोबर कॉलेजला जाणाऱ्या तरुणी मोठ्या प्रमाणात असतात आणि याच बसस्टॉपवर फोकस करणारे सीसीटीव्ही इथे उपलब्ध नाही आहेत किंवा इथे बसवण्यात आलेले नाही आहेत। त्यामुळे इथे जर काही दुर्दैवी घटना घडली तर तो आरोपी किंवा ती दुर्दैवी घटना कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होणार नाही, कारण की इथे तर बसेस उभे असतात आणि यामुळे या कॅमेराचे व्ह्यू हे ब्लॉक झालेले असतात आणि हीच सगळ्यात मोठी समस्या आहे। दुसरी समस्या या आगाराची आहे ती म्हणजे समोर स्टेशन आणि स्टेशनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नशेबाज आणि गर्दुल्ले रोज रात्री असतात। आता हे जे गर्दुल्ले आहेत किंवा हे नशा करून येणारे लोक आहेत त्यांना अडवायचं कुणी, तर त्यासाठी या आगारामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक असणं गरजेचं आहे। पण सुरक्षा रक्षकाची संख्या ज्यावेळी आम्ही विचारली त्यावेळी या आगारामध्ये सकाळच्या वेळेमध्ये फक्त 1 सुरक्षा रक्षक आणि रात्रीच्या वेळेत केवळ 2 सुरक्षा रक्षक उपलब्ध असतात। हे सोडून या एसटीच्या या आगारासाठी सुरक्षा करण्यासाठी कोणतेही सुरक्षा रक्षक इथे नाही आहेत। इथे 3 एंट्री आहेत या आगारासाठी आणि कोणत्याही एंट्रीवर गेट नाही आहे किंवा इथे न आवश्यक असलेली जी पब्लिक आहे, न आवश्यक असलेले जे प्रवासी आहेत किंवा लोक आहेत जसे की हे नशेबाज गर्दुले लोक किंवा इतर लोक जे एस टीसाठी आलेले नाही आहेत, अशी लोक देखील या आगारामध्ये रात्रीच्या वेळेस घुसतात आणि त्यांना अडवण्यास जर गेलं तर इथे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यावरच त्यांनी याआधी अनेक वेळा ब्लेडने चाकूने हल्ले केलेले आहेत, त्यामुळे त्यांची सुरक्षा देखील धोक्यात आहे। अशा प्रकारे या संपूर्ण आगारामध्ये केवळ रात्रीच्या वेळेस 2 आणि सकाळच्या वेळेस 1 असे 3च सुरक्षा रक्षक उपलब्ध आहेत आणि याचा खूप मोठा फटका इथे बसू शकतो, कारण की सुरक्षा रक्षकांची संख्या ही वाढवण्याची गरज आहे। याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळेस ठाणे स्टेशनच्या जवळपास असलेली सर्व हॉटेल सुरू असतात आणि या हॉटेलमध्ये खाण्यासाठी येणारे किंवा कोणत्याही कारणासाठी येणारे लोक जे आहेत ते या आगारामध्ये घुसतात आणि त्यांना अडवण्यास इथे कोणीही उपलब्ध नसतं। त्यामुळे इथे येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा ही वाऱ्यावर आहे। अगदी स्टेशनच्या समोरच हा डेपो असल्यामुळे इथे सगळ्यात जास्त सुरक्षा असणं गरजेचं आहे, पण अजूनही या आगाराकडे हवं तसं लक्ष दिलेलं नाही आहे। इथे अनेक असे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी अनेक नको त्या आणि बेकायदेशीर गोष्टी घडत असतात, मात्र ते थांबवण्यासाठी इथे आवश्यक ते सुरक्षा बल नाही आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं नाही आहे आणि म्हणूनच ठाणे स्टेशनच्या समोरच असलेला हा एसटीचा आगार अतिशय असुरक्षित आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।